जोरदार टाळ्यांनी एकदा सगळ्यांना दाद देऊ. बोला गणपती बाप्पा. बाकीच्यांनी न वाजवता पटकन पुढे जायचंय. राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची धूम पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो हे जे मराठी कलाकार आहेत ते सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. बाप्पाच्या आगमनाची त्यांच्यामध्ये सुद्धा उत्साह सध्या पाहायला मिळतोय. पाहायला मिळतात कलाकारही आहेत. दरवर्षी आम्ही पाहतो नवा उत्साह असतो. काय प्रतिक्रिया? हे 11 वर्ष आहे कलावंत ढोल ताशा पथकाचं आणि सगळे कलाकार सगळेच म्हणजे जवळजवळ 250 लोक दरवर्षी 1 महिना प्रॅक्टिस करून आगमनाला वाजवतात आणि खूप बरं वाटतं. सौरव गोखले आणि ही सगळी टीम ही सगळे कलाकारांची फौज आहे आणि सगळीच लोक आत्मीयतेने आणि खूप छान पद्धतीने किती आनंद वाटतो जेव्हा अशा गर्दीत लोक सेल्फी मागतात. नाही खूप छान आहे. हा वेगळा सोहळा आहे. नमस्कार. हा वेगळा सोहळा आणि हा उत्साह आहे आणि हा कलाकारांचा उत्साह आहे, वादनाचा उत्साह आहे आणि हा म्युझिकचा उत्साह आहे. तुम्ही एरवी व्हॅनिटी आणि अशा सगळ्या लवाजमात पण आता असं सगळं कष्टप्राय वाटतं. हे कष्टप्राय नाही आहे बेसिकली कारण याची 1-1.5 महिना प्रॅक्टिस असते. हे फॉर्मेशन असेल हा रिदम असेल हे सगळं शिकवलं जातं. हे एक दिवशी कोण वाजवत नाही. त्यामुळे हा कलाकारांचा उत्साह ही एनर्जी आणि बेसिकली आत्मीयता आहे ही वाजवण्याची आणि कलावंताबद्दल असलेला एक वेगळी आपुलकी आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आपण बघतोय हा सगळा उत्साह आहे, आनंद आहे आणि सगळे कलाकार जे आहेत ते आपल्याला या आजच्या पुण्यातल्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या घरचे